दाजी निलेश कलांगुटकर, विश्राम नक्ष नाईक, मुकुंद सूरज पाडजी, गुरव नरेश जयराम नाईक, रंग्या उद्धार महेश घोडे, रतमेश कलांगुटकर, ईशिया सुचेतन कलांगुटकर, सुभाष नाईक, रघु मामा महादेव पुंडलिक कलांगुटकर, विघ्नेश प्रशांत पडसेकर, दिग्दर्शक प्रवीण प्रभाकर कलांगुटकर, नानू अमोहन प्रेमनाथ कनलकर, पुंडलिक महादेव कलांगुटकर, गुंडप्पा शशांक पारसेकर, प्रशांत वसंत पारसेकर, घाडी प्रमोद कलांगुटकर, नुभुई शुभम पाडजी, ग्रहस्थ पद्मनाभ पाडजी, बाई मेघनी बुगडे, सत्यवती सौ हर्षदा हदण, मी रुपेश कलांगुटकर, भटजी, भटजी, अथर्व पारसेकर, भीमराव सुनील दिलीप नाईक. अभिवादन करून श्री चामुंडेश्वर नाट्य मंडळ पारसी सादर करीत आहोत 2 अंकी नाटक हुंगान गेलो गाव. हुंगान गेलो गाव. लेखक श्रीराम हरापकर, दिग्दर्शक प्रवीण कलांगुटकर, नेपथ्य सुभाष नाईक, सूत्रधार शेखर पारसेकर, पार्श्वसंगीत प्रवीण कलांगुटकर, रंगमंच व प्रकाश योजना संजय महामद, ध्वनी संकलन आनंद कानोळकर, रंगमंच व्यवस्था किरीट कानोळकर, प्रेमानंद कलांगुटकर, दीपकेश नाईक, शुभम नाईक व लक्ष्मण कलांगुटकर. भूमिका व कलाकार दाजी निलेश कलांगुटकर, मुकुंद सूरज पाडजी, रंग्या
उद्धार बुगडे, ईशा सुचेतन कळंगुटकर, मधुळ प्रशांत पारसेकर, आग लावे पुंडलिक कळंगुटकर, वासू आशिष कळंगुटकर, सुतार विघ्नेश पारसेकर, नानू अमित कानोळकर, जानूभाई शुभम पाडजी, गुरव नरेश नाईक, घाडी प्रमोद कळंगुटकर, ग्रस्त पद्मनाभ पाडजी, भीमराव सुनील नाईक, रघुमामा महादेव कळंगुटकर, गुंडाप्पा शशांक पारसेकर, भटजी रुपेश कळंगुटकर, सत्यवती सौ हर्षदा हळदणकर, बाई कुमारी मेघनी बुगडे, करवली कुमारी मानसी कळंगुटकर, गावकरी व इतर प्रथमेश कळंगुटकर, नक्ष नाईक, प्रियांश नाईक, निहित कळंगुटकर, अथर्व पारसेकर व आर्या कळंगुटकर. सादर करीत आहोत श्री भालचंद्र कळंगुटकर निर्मित हुंगान गेलो गाव, हुंगान गेलो गाव. रसिक प्रेक्षकांना निवेदन, या नाटकात दाखवलेले दृश्य व संभाषण हे केवळ फक्त मनोरंजनासाठी आहे. त्याचा उद्देश कुठल्याही व्यवसायाचा व जाती धर्माच्या भावना दुखवायचा नाही. विशेष आभार बाबू चारी व विनायक भटजी. सकाळी पुढे कोणाच्या गाडीन शान खान गेलो काय समजाना. अरे सकाळच्या दोन्ही हाताने बोंबल तर दसरो माय गळा माझा ऐका तर आपलोच खाय. माय एक तर त्या बायचेर बसून असतो ना त्या पशाच्या हॉटेलवर बसून त्या माय झाल्या सगळ्या लवड्याला चकाटा मारीत बसलो असतो आणि काय ना. अरे काय झाला काय माका चेडू झाला माहित नाही तो काय. अरे माझ्या उलटा माका विचारते चेडू झाला काय म्हणा. कसा जायचा तू म्हणजे एकदम सरळ विचारलंय. सरळ विचारलं तुझो बापूस दाजी मेलो बाबा दाजी मेलो बाबा समोर बोलू बा तुझो मेलो तो तुझो बापू तोच तो दाजी. बाटला फुडला तुम्ही केलाच नाही त्याचा माका बरी याद असा. मी नक्की सांगतोय तू देव जेव्हा अक्कल वाटी तेव्हा तू फुटको डोबो घेऊन गेला असतो आणि काय नाही काजी तू देवाकडे नाही पण एकदा झालंय कसं खरंच असा काजीने गेलंय फुटको डोबो घेऊ कोणाच्या प्रबंध भाईच्या मग काय झाला तर विचारता फुटको डोबो घेऊन गेलो आणि बराच उशिरा लक्ष दिला आणि मग तो घोड झालो का आणि इतर आला का मग लुमला होतो रे. अरे मी नक्की सांगतो तुझा जन्म म्हणे एक तर पेंडीच्या पुण्यात झाला असतो नाले कटाने अमावस्या झाला असतो. काय काय तू दसरो होतो ते देवाचा लगीन होता त्या भिक्या माराच्या पुढे आग लागलेली सगळ्या गावकऱ्याची बस लागली आणि तकडे देवळात देवाच्या लाग
लग्नाचं असं वाजलं आणि मी सदैव वाजीत जन्म गेलं. नाहीतर विचार त्याची मस जी आली काय नाही ती. मला एक सांग, त्याची मस घरातली आली का गोठ्यातली? आता आधी काय करू? घरात कधी बस असतात, वाड्यातली हो. घरात मस नसतात ते मेला टाकत आहे बघ. ही एक वास्तू वाढला ना तिची आता मस झाल्या खान खान मारल्या. अरे मेल्या सकाळपासून मी तुझ्या भांडल्यात किती आरडतोय. हे काय झालं मग? त्या ईशा महाराज निरोप दिलो दाजी तो गेला परबाच्या देवपानात. बरोबरच्या देवपणा ओवाळणीच्या. अरे आज दसऱ्याची जल्दी देवपणा रे. तुम्ही विचारा आता का हिल्या बरोबर पडले ह्याच्यात कसे रे गावकऱ्याच्या जन्म लोकांना घातले यांच्यानी देवा. हा बरा त्या जनू भयन सांगला तुका खांदेव खांदेव हो दाजी काय खान निवडा शिरा पडली त्याच्यात तोंडावरची. आणि नानू देवळे त्यांनी काय सांगला? तेका सांगला दाजीन तुका दोन घाफयलो म्हणा. जर म्हाका सांगता कसो दाजी आपला लगीन लायता काय करता तो ना सरळ कारण येते म्हणता. जारांना तो आपला लगीन लायतलो. अरे कसे रे मेले हे. हा कसे बरा भट तरी येता. दाजीनो भटान सांगला हो शुभ मुहूर्त नाही संध्याकाळी 6 वाजता येतोय. गोरज मुहूर्त लगीन आटपूया. दाजीनो तो सर एक लगीन ताडपून येते म्हणता. म्हणजे त्या लग्नात त्याचा मुहूर्त लावलो आणि देवाच्या लग्नात मुहूर्त ना. वारे वा भटजीची वाली शेणी वरांती. अरे कसे रे आता माका सांग. हा अरे मका सांग आता लग्न लावून जाया मी सगळी तयारी करू होई का नको? करू होई. पण दाजी मी या विचारतोय ते देवाची दर वर्षा लग्न कित्याक लावून होई? ओ माणसाक कसा याक लगीन पावता बरा सर. मला देव आणि माणूस एक हा एक आणि आमका 2-2 लग्न परवडत. मला ती बाई एक बायला एक लग्न केलं ती परवडा ना आणि 2-2 लग्न कसं असतं? कसाच नाही देवाचा कसा नसता. देव बा कसो आपल्या जागेवर उभा असतो तसं असा. पण दाजी मी काय विचारतोय आता दर वर्ष लगीन जाता पण दर वर्ष एकच बाहेर किती आहे. आता दर वर्ष लगीन म्हणजे दर वर्ष नाही बायको नका काय मला बायलांचे खबरी करतात. चल 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 वाचल्यात फुलं हाडून सांग आणि म्हशीक चारा पाणी कर. चल पण दाजी खंयच्या म्हशी वाड्यातल्या का घरातल्या? मी म्हणा ह्याका परवडलं आणि कोणा आता तो मेलो इकून खाल्लं असतो. काय म्हणा करत ह्या काय करता ऐकलंय गो 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 जेवण झाला. काय झाला माझा काय कुठल्या कुठले करायचे बघे बघूया गो. आधी विचारलेला प्रश्नाचा उत्तर दी. जेवण झाला? सकाळपासून चुलीत ध्यानाला बसलोय. आपल्या काका शपथ नुसतं भुकट डोळे घरे कुठे माझे. कुठले करायचे मग बघूया गो. आता चुलीत काय घालू माझी हाडा? तुझी हाडा नको नको तुझी शोधून ये लागतली. त्यापेक्षा त्या मुकल्याची घाल बरी पाटली भर गावतली आणि बघ त्याची जर पावानच ना माझी घाल. हल्ली जाड जाड म्हणत नका हल्ली खूप साडवाक झाला. त्याचा तुमचा काय असणार? जाड जाड म्हणजे तू आणि बारीक असं अगो हळू बा. हे प्रेक्षक ऐकतील तर हसतील तुका लहान म्हणता म्हणा. हसतोय रांडे मेले तुम्हाला काय पोचतले सांगा ना ऐकण्याची फकी केलंय ना तर सत्यवती नावाची नाही मी. हा काय बाकी खरा तुझ्या याक्या खोटे सगळ्यांची फकी जातली इतक्या मात्र खरा. अगो 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 नैवेद्याचा बोर द्या नैवेद्य दाखव म्हणू. ता काका ठाव बसा. आज तरी हातात बा नाण्यात पाणी टाकलं. जेवण द्यायचं तुम्ही नव्हता करा तुमचा. चला ह्या काही विचार ना झाला. अगो चौथी दसऱ्या आणि दिवाळी 3दाच मी नाचत. आज मी दुसरं नको आज झाल्याशिवाय राहत ना. बरा त्या वाचल्याचा फुला काढू आणि गोरवाचा पाणी बघून सांगताय का अगो आज मुकल्या हे लावतो ना. असला माका मदत करता ते काय सवड नाही असा. तुम्ही तर मुकलेच सांगा जरा. मुकल्या वेळ काळातो ना सांगला तुका ना. अगो तो होळीक सांग गेला गावात माझ्या झिलाचं लगीन असा ना. लोक आहे तो झिरो तुमचं हा गावात काय आते पाते भानगड नाही ना. अगो ना गो माझी भानगड कसली असते आणि तुका हिरोज बिनत कसं ना. अगो आज देवाचा उत्सव हा तेव्हा त्याचा लगीन करू आया क्या करणार तुका. दिवस माका तुम्ही घालून पाठवशे बोलता हा बाकी का बरं असं काय काय घेते म्हणा. तू आणि ऐकान घेत काय बोलते गो. हा राण्या म्हशी सारख्या बोलतो आता ठेकत आली साक्षी चोगांमध्ये म्हणून 7 तोळा चाललंय तुमच्या पाठसू हा आणि ह्या गावाची गावकरी म्हणा दिलं आणि परत परत मस मस काय हा मी का तुमची ठेवली असं मस म्हणून घ्या. बरोबर आहे. ही म्हणतात तेतली गाला भटाक भट म्हणा
सारख्या ना आणि म्हशी मज म्हणासारख्या ना. समजता का ह्यो असं तुमचा कुस्क्या बोलणं हा? होय गो होय. तू या मोठा शिवा गाडी गावकराचा चढू होय, होय. नको माझा का मी ओपलो होई तुवा माझी आवस इदवा माझा बापूस इदवा आणि माझी बायला इदवा. या बघा मी काय सांगते तर ऐकायला घ्या. माझ्या माहेरच्यांका एक पूर्ण शब्द सुद्धा बोलायचा नाही. त्यांनी का तुमचा घेऊन सांगायचा बोला घेऊन. काय करतले तिया हा काय करतले तिया आता जर जास्त बोलशील ना तुझी दोन्ही कापटा एका थंय करतलंय हा आणि तू या भाजलेल्या वडे तुझ्या बाराया तुकाच खाण घालतलं. पायातली वाण पायात बरी सांगा ठेवते तुका. कोणाक सांगतात कानपड ऐकत त्याला म्हणा माका ही पण असा ना तर माझ्या अंगात हात लावून टाकूया. मग बघा मी काय करतोय जेव्हा तेव्हा माका सांगतात हा कानपड ऐक करी म्हणा बायलेकडे दादागिरी आणि बाहेर केसर मारला माझारपणा म्हणते माझारपणा म्हणते हो दाजींनो तू काय खाजगी निरोप हा सगळ्यांक निरोप दिल्या पण ती चोऱ्यावाली फुगान बसली हा. तिने एक खाजगी निरोप दिला फक्त दाजीकच सांग म्हटला आपल्या काही नेसान काय नाही तेव्हा सोय करूची होणार त्या तू गप राहत मुकल्या कोण रे ही चोरेवाली अगे ती गे आकला भाई अशी भानगड का हा तरी म्हटला हल्ली माझ्यावर असे काय वागतात हा गेला महिन्यात झाली चोरी आता गाऊ घर चोर आणि भाईलो भेदी आणि काय हो गेल्या महिन्यात माझ्या टरंगातली हळदीची साडी काय झाली. आता तुझ्या टर्नात मी किती हात घालतलं आणि त्या प्रकरण तेव्हाच संपलं ना आता परत काय त्याचा आता परत काय त्याचा आता दुसरी साडी जाऊची पाळी येईल हा आपले धंदे सुरू केलं झाली तरी म्हटला खाली रात करूनचे घरा घेता घरातले तांदूळ नारळ साडी हे काय की गायब कशी जात वगी राव कल्ला ना त्या भावनीच्या घरात अगो वगी राव काय किती वगैरे हा किती वगैरे कोणते बापाईचा घेऊन करे वगैरे हा ओ सत्यानाश केला तू माझ्या जीवनाचो मी तुमका खय काय म्हणून कमी पडले ना म्हणून मी तुमका दुर्बुद्धी आठवली हा काय काय केलं त्या हा तरी म्हटला रोज रोज देवपणाची कामात असली हा आज दिसतेचा देवपा उद्या पसतेचा देवपा हा काय काय भानगड ना तुमची अगो वगी राव काय काय म्हणा बोलते ती हा काय काय बोलते ती माका सांग तुझ्यासारखी गृहलक्ष्मी हेमा मालिनी माझी बाहेर असताना मी त्या अवतीच्याकडे जायचंच बसवतो हा अगो माका सांग तू ही हसवणीची कशी काठी मगो आणि ती तिरपणीची काठी मगो त्या तिरपणीच्या काठीत मी हात घालतलं सांग भैया हा अगो ऐका ही गावची रीती असतं कसले आता कसं जाग्यारीला ये असं तू मला बोलले ना तर मला खूप बरं असतं ये बस बसते हो हे गावचे रीती असतं तू काय मानाले पूर्व सारवाणी का चाल रीतीमध्ये काय ते सांगतास ना सांगतोय ऐक सांगा. असं तू बोलले ना बघ तुका मी काय दाखवलं नाही तर दाखवलं काय सांगा नाही तर दाखवलं बरोबर. आता हे गावचे रीती आता हो आमचं देव रामेश्वर बरोबर हे जे काही वर्षाचे उत्सव असतं आता 7 गावकरी आणि इतर सेवेकरी मिळान यांचा जो सगळं खर्च करतो असता तो कोण करतो सांग भैया. आता याचं मुख्य गावकर कोण आता सांगू घ्या तुम्ही बरोबर म्हणजे तू आणि मी. आता देवाचा उत्सव गावतच होयो हा इतकं खर्च करून होयो आता खर्च कोण करतो तुम्ही हा हा सगळा तुम्ही मग अगोदर किती नाही सांगला मग इतके सगळं बोलायची वेळ तरी नसती ना माझ्यात. अगो त्या मेल्या मुकल्याक सांगला मी गावात झाला आणि सगळ्या होळकी सांगला हो मेलो ते हाकला बहिणीकडे गेलो. आता थंय गेल्यावर ही त्याका सोडता त्यांनी दिलं निरोप धाडू आता त्याका मी काय करतलं या मेल्या मुकल्याक सवय झाली असा काय करूची. आता लागली आता त्या बाईने साडी देऊन तर होई माझ्याकडे ही खान पैसो ना. अगो मुख्य गावकार म्हणा घेऊन बारा पण फाडसून ही बाळांपणा काढूची नको रे रामेश्वरा. तुझी लाग आता तूच लाग. बघा असं जर असं ना तर ती माझी हिरवी साडी असा ना ती दिया पाठव. हा तसला मी या करतोय ना हिरवी साडीने माझ्या सख्या बायलेची साडी मी चुलत बायले भरण देऊ माझ्या असल्या गावकरा ह्या शोभना नाही मी तर करूच नाही बाकी होऊन तर जाऊन दे. मुकल्या ए मुकल्या काय माहिती ये या बघ घरात कटारंगा माझी हिरवी साडी आणि वैरी चोळी असा किती भावनीच्या मनात घाल जा.
वहिनी ओके पण ती जिती असा अरे मी सांगला आहे रे तू म्हटल्यावर तू लॉंग काय म्हणा विचारू नका चाल ऐकलं का ईशा काय गोळ्याचा दर वाढलो मध्ये आता पावसाळ्यात जाऊ नको आपण तर शिकण्याशिवाय हात उचलला नाही ना शिकण्याशिवाय दररोज मला तुला शिकण्याची सवय पडली आहे. आणि काय रे आणून आणि बिया तुला उचलून तुझ्या घरगाणीचा स्वाधीन केलं तर बक्षीस म्हणा तुझ्या घरगाणीचं बाई आमका देवाकडे असले गजाली करून सरळ का वाटणार नाही तुला माझी ह्या काळाचा भाग असा अरे तुम्ही असेच भांडण मारता अरे सोरो कोण खाणार सोरो जीवाक बरो अशा पेंड्यात जाऊन बघा भटा बामणापासून मोठे मोठे ऑफिसर बाजारात जाऊन सोरो विकत हो ना तू एक बी पडलेलो दिसतो ना आणि तुम्ही सोरो घातले की अख्ख्या गावात नव्वद केल्याशिवाय घरात पोचणार नाही अरे लाज शरम असा काय तुला आणि आज तरी त्याची दादा बामणाकडे घाणीत ठेवल्यात नाही हत्यार सांगायला माझी घोडभर घेत नाही काहीतरी चीप पडत असतंय एक तर रस्त्यावर नाही तर खयच्या तरी कटाला हे वाटतं घेतल्यानंतर बॉम्ब वाली फुटतात आता दर वाढले नाही रे तेव्हा मी काय म्हणतो जरा कमी घ्या त्याची काळजी तुला नको रे तू घे नाही ना काय बरोबर तुम्ही तेव्हाचे सगळ्यांची आठशा का पोटातली भाजी सगळी तुमचीच नाही म्हणते पण त्याच्या वर्णाकडे आमच्या त्याचा काय ना आपली बाबा परिस्थिती बरी असा नुसतो सोलो खायचो ठरायचो तर पैसो साधायचो ना सवय काय असं तुला सोडतो असं करतो काय रे काय तर आपला काही होता गेलो असतो चिंतन करते का त्याने गाडी घालू काय ते खाली बरं माप चढला काय गेलं अरे पण तो दाजी गावकर असताना तुम्हाला जाऊतो झाडाच बोलालो ते म्हणते आपल्या जास्त साडी नेसली असते रे आमचा वाट ठाऊक नाही असलेली आपल्या तरी कापडाची रंग रंग आमचा काय करता हा अरे एका साडीमध्ये एक कचडत असा ना तेव्हा मी काय म्हणतो एका रंग कसं खबर ते जेव्हा लक्ष डायरेक्ट तुका सोबत असतं गावची कापडा धुतो तुझा धंदो तुझी मात्र मजा रोज नवी कापडा घर काढायच्या अंगात अरे ईशा करत किती आहे म्हणजे आपल्या नाही कसल्या रंगाचा दुगडा रंग असला ते सांगितलं वाचा की आम्ही आमचं ढोल काढलो आता तुझ्याच सांगणार रंग रे हिरो आणि वहिनी चोरी सुद्धा भरली आणि ती खळसून जाय खाऊ कसा मी पहिल्या मनाचो गाव पहिल्या मनाचो गाव काढतो अरे त्याच्या घराचे गावकाला अवधीचा लागले अवधीचा अरे जोडू त्याला बसा आणि तो आता भावनी करे अरे लोक काय म्हणतात आता सांगा कोण बोला कोण लास्ट सांगा मी आज तिच्या घराकडे गेले ती सांगा तर त्या रांडेन माका गायचो फार केलो हा ज्याचा कोणाचा करूचा झाला तो म्हणता आपलाच खरा आणि या दाजी गावताना कसली घरात आहे घरात नुसती बाईक कंटिन्यूच असताना याची लपडी मध्ये गावा उन्हात काय गेलं आणि तो येते तीन सांगा वेळ काढले बरी रे बाबा निवडे बटन म्हणतो काढलं की काय असा आणि दोघांचा वरच असता हो रवळ टाकाचा वसलता तो फट गिरायका घाटायची त्याने देवपण करून बकरे कापायचे परसादी लावायची त्याने विस्तारायची दोघांचा वरच असता आली तुझ्या पोटात कळ कुठे घेता बाईच्या जय जाऊचा काय हात चालला काही नाता सांग तुका झपता तर तू कर आणि काय रे आता घराच्या भाताचा हात तुझं व्यवस्थित पडणार नाही आणि काय मागता अरे हात धुवून घेऊची अवघात कला होई माणसा शास्त्रातील 65 कला असा ती बघित पोटा पुढे येणार नाही या बाबतीत तू हुशार रे नसले धंदे आमका नाही जमाचे दाजी येतो रे हे ईशा गप हे मडवळा गप दाजी येतात त्याचा पुढे नेला नको
सगळे जमल्यामध्ये ए ईशा हो तू काय नानू बोली कोण अरे काय फक्त चल 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 बोलायचं का लवकर बोलायला म्हणून सांग इकडे काय दाजी तू गाडी गाडी आणि पुढे बोलू विचारते काय नाही चल चल पटकन बोलायला म्हणून सांग पटकन तू घेऊन येते घड ना अजून दुसरं गुरु ना त्या ज्ञानू तोड बघतो ना त्याच्या नंतर शिरा सगळं हजर राहा म्हणा आणि खय गेले विसरो रे विसरो रे हिला विसरो हिला दिलीप मरे हो विसरो तुम्ही तिघ सगळ्या टायमार करता खरं सांगताय हे तिघ सगळ्यांत पहिली असत आणि सगळ्यात लास्ट पर्यंत असत पुढल्या वर्षात देवपणा आणि नाटक ह्या तिघांना घेऊन करतलंय ह्यांचा माझा सगळा ह्या बायलांना राहून काय रे म्हणून कपडा धुवून आणलं हो जाती तो म्हणू सगळं काम परफेक्ट करतात माका माय घातलंय चल गरम काटे नेसो चल 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 गरम काटे तुम्ही काय करा बोलत आहे तोरे लोकांक जमा दे बरं नाही टाक जाऊया तुझी लय बरा गेला रवण आता जागा वेळेवर आटपा लय कधी मला वाश येता तो सुद्धा आपलं कुठची रे म्हणा विचारला सणासुदी झाल्याशिवाय मी देवळा पाय ठेवे तुमच्या पवित्र पूजे देव येतात म्हणा तू काय विचार तर ओगीत आपलं कुठची आता भितूर गेल्याबरोबर तेव्हा काही बुरशेपणा दिसता नाही रे म्हणा चांगला तसला नाही होत स्वतःची आमच्या हातात हा बघ रवणाचा वेळेवर आटपा माया नाही तो ओगीत आपला अंग सोडशील बट कळा मग तुम्ही सब आले सांगा हय आता तेव्हा आम सोडून जायचं अरे काय अंग सोडलंय हा त्या अंगात तुका देवाचं लग्न लावून द्या माहिती असा मग एक तुम्ही केव्हा तर सांगा सोडूचा काम माझा येते मी आता चल खय बाला पाट्यात गेलो पाय पाट्या पायात धुवून गेलो का गरम गेलो काय झाली तू कसं आहे काय रे तुका लय जरा झाल्या काय रे हा माका निरोप घडते तू माझा लगीन असता का म्हणा तर मी घरकांनीच्या आडोचा राहा हा माग तुका सांगतोय पालखे खाण लावतो ना म्हणा माका लावतो पालखे खाण माका आता सगळ्यांसमोर सांग तुका काम करूचा असा काय नाता राजी तू देवाच्या कामाक मी कधी नाही म्हटला पण माका वर्ताची बिदागी मिळणार त्याचा काय अरे तुमका नुसते बिदागे होय ते बी घराकडे बसा हा अरे हो प्रश्न माणूस केतलो असा हे तुका माहित असा मा हा देवता भेजा बिदागेचा बघिना आता सगळ्या गावकारासमोर सांग माका तुका पालखे खाण घेऊचो असा काय नातो राजी तू मी नाही म्हणाल ना मग चल चल तयारी करा बरोबर. चल तयारी कर ए उठ 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 माझ्या घर बारल्या पोरा जरा घेऊन मला सांग आज दसऱ्याच्या दिवशी कसली रे देवपणा करून हा आज दसऱ्याच्या दिवशी कौल लागणार तुका माहित असताना तू कसं गेलास रे काय राजी वाईच्या पोतपुरच्या घराकडे वाईट करूची होती ती केलं घरात पेशंट होतो म्हणत ते काम महत्वाचा म्हणून केलं अरे बार भाषा आज दसऱ्याच्या दिवशी कसलीच देवपणा या माहित असताना तू गेले कसो अरे उतारा लागू पडतो नाही तुका माहित असा मरे अरे लुटपाट केलं का रे वोटपाट केले आणि बरा तो पण गुरु तुका बोले ना सांगला मका किती हाक मारल्या तुका हाक मारला माझा लगीन असा हा तुका वाटपाक बोललेला होतच हा होतच अरे आज होकले नवऱ्याची तयारी कोण करतो तू का तुझो बापूस का तुझो तो माव राजी तू हा. माझ्यापासून खोटं नाही का? हा भीतर जाऊन बघा भीतर जाऊन बघा देवाची सगळी तयारी मी एकट्यान केल्या हा हे तुमचे गावकार ते नुसतं मिळा नाही माका तिळक सहन राहिला ना आणि पैसून जो एका घरात येतोय तो जेल येतो आत्ता येत होय मग तुझा कामच नाही राहिला ते सगळा तुझा टायमार असता बस बस भडकाम ते येत तुझ्या घरकाणीची अडचण असते ना कसा तुझ्या घरकाणीचा आता काय जाता तिका घेऊन जाता नंतर जोडू जाता तुका काय करत त्याला तुका ओळख की गिराय मिळतात आपण मध्ये मध्ये बोलता तो असा बरा बरं अरे तुझा ठीक आहे रे तुझा बाहेर उशीर झालो ना हरकत ना बरोबर. तुझ्या बाहेर म्हटल्या 4-5 पोरा असतात 4-5 ना रे किती वेळ रे आता
8वी मग बाळांपणा किती काढून लावतात मग तू काय म्हणतो एका बाणान जा काय मेलो दादींना असं बघा हा. इतकं झाले तरी मी या गावाला अहो परत जावचा कधी वेळ लागतात पाठवून आता तोंडाचा मेळ घालताना ना ती लागणारी वस्तू या त्यांना काय जातावर तर त्याच्यात माहित असतं त्याच्यावरच मी काय म्हणतोय ऑपरेशन करून काय झाला आणि तो संसार बघ कसो दंड हा कित्याक सांग कित्याक खाणारी तोंड हिंदी बघलं गावकाराकडसून आमका आता शहाणपणा ऐकायला घेवची वाटतं माका एक सांग पोरा जाणार ना जाणार का आपल्या हातात असतं हा काय रे देवाची करणी आणि नारळात पाणी दादी तो या बघा पडला नाही कित्याक देवा करणे करून कधी माणसात कोरा जाणत नाही ही माणसाचीच करणे हो ती बाजूची सोडली तर नाही जमला अरे पोरांची लोक आठवण येली माझी पोरा असेल तुम्ही पडला ये तर मी पोराकडे बघू ऐकलं भाऊ हे ईशा काय बडबडते विचार तो खर्चाचा उदाहरण तुला ठावला त्या टांग्या सावताची घर काढली आणि 2 वर्ष झाली तो दिलेली नसा इकडच्या वाऱ्यांना पण पोरांना पण पोराशिवाय राहता रे लहान पोरासारखे सांगले म्हणे हा करून गेलो गाव आणि देवाचं नाव आता दुसरा उदाहरण तुला ठाव असा आता ऑपरेशन करून सुद्धा त्याला बुद्धी झाली खबर टांगे ती कसली जुळी झाली जुळी दोघा होय होय दोन म्हणतात त्यातली गजाल पूर्वा तुला काही एक काळाचं नाही तू मरापर्यंत फक्त देवाच्या माथ्यात पाणी आणि फुला घालीत राहतले पण त्या देवाच्या मस्तकात काय चालला बघ तर तुला कधीच कळायचं नाही तू जा दादी काय सांगतो तरी मुक्कड्याने ऐक रामेश्वरासारखं भले ना असं ईशा हे ईशा काय बनवू नका असा आणि ज्यांका भुरगी झाला ना त्यांचा कसा काय जातात बरे कशी लाखाने रुपया खर्च करून भुरगी जातात आका ठाऊक नाही तेवीस मी या टीव्हीवर बातमी बघलेली हा. तुझं काय कधी बघतोय बातमी बियाणा बातमी तुम्ही तुझं बघून आपलं देव आणि तिया बरोबर, बरोबर. इतक्या सरळ राहून काय ना गावाचा हा. तुपात घातलेला पण वाई वाकडे केल्याशिवाय त्याच्यापासून तू बी होता नाही बघ, त्याला ते विचार त्या तांग्याच्या घर काढे धक्का कोणी दिला होता? कोण दिला रे हे ईशा आधी देवान जीभ दिले आणून अशी विटाळू नको रे काय अरे करू हो, बोलता रे माका फक्त जीभ दिली आहे, बाकीचं सगळं तुमका आयचो जी दोघं दोघी राहतोय दोघीच किल्लोच नको हो बघ, सांगायचा खांद्यावर शिंग टाकून डबल कमाई हा डबल कमाई आता लोक जमा लागले बरोबर तमाशा नको नका नका उद्याचं अजून काय बघतो ना नांदतो दाजी तुला बाबा उपकार केले माझे लिहिले तो अरे होतच का माका याक सांग रे तुझ्या बापाची किती लग्न आली रे असं काय दाजी विचारता नाही तरी पण एकच मग एकच नक्की एकच मग माय दया त्या मुकल्याकडे माका निरोप धाडत दाजी गावकाराचा लगीन आला म्हणा अरे तुझ्या बापाची नव्हता कधी माका विचारूंक नाही त्याने आपला शिंग बरा की आपण बरा त्याच बापाची तो झील मध्ये त्या दाजी मग तसा विचारू ना मग हे तो मुकलो फटायचा मुकलो पाहिलं रे मुकल्या बोला मुकल्या तो गाड्याने गेलो भाड्या काय झाला तो हा बरोबर बरोबर ती नुसते बेजागी होई तुमका हा देवाचा काम येळेवर करून झपणार नाही तुमका देवाच्या कामात कसल्याच तुम्ही पुढे नसतात मरे भांडार असतात तेव्हा पोरा तरांग घेऊन 4-4 किटले घेऊन बरे येतात मरे हा आणि देवाचा उत्सव होता तुमका येऊ नका सुतारी लोक आहे रे दाजी गाड्या निरोप दिला आपण येऊन नाही म्हणता मी त्याला सांगितला तू येऊ ना त्याला दाजी मका परत धाडटलो म्हणा त्याला सांगता कसो परत येऊची त्याला तंगडी म्हणून घालतले म्हणता दाजी तू मी काय परत जाऊचे ना मला शिरा यांच्या तोंडात ऐकलंय मरे आता त्या घड्यात काय निरोप दिला तो आता माका सांग त्याच्या काम साठी कोण सांगितलो हा अरे तुमका जर असं करू तर आता माका हातात सांगा नाहीतर मी त्या देवळात कुलूप मारते आणि चालले घरा तू सांग सांग काय काम आम्ही तरी काय सांगायचं दाजीनो माणूस घेतला आडम्या आता देवानच मग आम्ही देवाचं कौल लावूया होय काय जर बरा वाईट झाला आणि माझ्या जर घालशा सगळ्या वायना घालतात आणि झेजर मग हो काय गेलो भडजी काय असा भडजी काय गेलो भटजी येतो भडजी गोरज मोठा सगळी तरणारी मिळण्याची तयारी करून घ्या आपल्या निरोप दिला पुन्हा अडचण दिल्या म्हणता हे सारखे नाही म्हणता हे सारखे ना म्हणा बरा कटकट गेली चल
चला रे घराणा खाली सगळे उभे राहिलाय या, नाव ठेवलं. होय, होय, होय. घराणा घालतो हा, हा. कसे आहे मध्ये हा तुमच्या तुमच्या भटजी तुमचं गुन्हा मुहूर्त लागला बघा झाली रे घराणा घालतोय घाला, घाला, घाला. होय महाराजा वाटा म्हणायचा हा देवा महाराजा रवनाथा सातेरी भगवती कामतेश्वरा आज तुझी लेकरा जमली असं त्यांच्यानी तुझ्याकडे नारळ ठेवला असता तो मान्य करून घे काय चुकला मागला तर क्षमा कर बाळगोपाळा जाणता जाणता सुखी जाऊन खायला भितुल्ला काय असा तर सगळा एकाचा 2 कर 2चे 4 कर आणि 4चा 10 कर पहिला सकल कर सकला वर कर फाटला पुढे कर आणि सगळ्यांचा भरा कर सुख समृद्ध उत्तम आयुष्य आरोग्य आणि सगळ्या उत्तम यश रे महाराजा अरे गाड्याच्या ते कामकाठी कोण घेतलो दाजी हा आज कित्याक हाक मारलंय आजचो दिवस वर्षातून एकदाच येता हा बरा असा देवा बरोबर असा सांगता आज अकवारीन लुसांशी बसल्या काय केल्यात तिचा म्हणजे आकला बाई म्हणते देवा रे माणुसकीचो मेळो देवाक सोडवची पाळी देवारच कित्याक हाडटा म्हणजे देवार पाळी ही माझी रथ माझ्या कार्याच्या निमतान जमली हा आणि ही तुमची नाटका चालली आहात रे तुमका जाण असा काय रे माझ्या कार्याक सुरळीत चालवून माझ्या पिलगेक मार्ग दाखवून सन्मार्गाक लावणारे तुम्ही गावकार मरे देवाच्या या लग्नात उशीर कित्याक देवा देवा या माणूस केलं का आडणा तू पायदळी घाल आणि पुढला कार्य कर त्या गाड्यान काय सांगला गाड्यान झाला देवा आपण येऊन जमचा नाही म्हणा रे माझो देवाचो काय निर्णय असा तो तुका ऐकपाचो असा आधी आहे त्या सुताराच्या ताब्यात हव्याची खांब काढी आणि कार्य उरकून घे सुताराच्या हातात हे सुतारा चल उचल ती काम काठी आणि पुढला काम सुरू कर आधी लोक खळामले राजेंद्र मका नाही जमाचा किती रे त्या गाड्यान माझ्या टोकचार घातल्या तर माझा कुणाक्षय जातो रे तुझं कुळाक्षय झालो तर वंश वाढवायची जबाबदारी असा या पुढे उचल ती खांब काठी ईशा ऐकलं त्या सुताराचं वंश होय ह्याची कुड वाढेल दाजी मी आता माझ्या आकारातून जातोय तेव्हा माझ्या कार्यात माझे रयतेचे काय तक्रारी असत तर त्याचा निराकरण करणं माझा कर्तव्य असा बरोबर आहे. तसे असत काय रे कोण कोण रे राजेंद्र या गोविंदाचा कार्यकारी आणि असाच करता गोयना चेनवण करायची घर होय, गोविंदा चेनवण कर. असा बघते का बोलायचं का अरे गोविंदा इला काय रे इला अरे काय रे? तुला ठेवा काय इला या बेगी असून असत्या अगो देव पालिका विचारता त्या प्रश्नाचा उत्तर दे तू माझा करते या कुडी कित्याक धरलास तेथून तुझो काय फायदो असा दिवसा त्या पिंपळ्या मुल्या हॉटेलात बसाय येणारा जाणारा बघित राहतलय नाहीतर बाजारात फिराय गिराय शोधतलय तुका जर 2 पायाची फूट दिली तर ह्या कुडीक मोकळी करशील
ईशा ह्याची मोकळी भय झाली त्याने सुई नसा मा होय पण मागात चालती हलती कोण होईल मागात चालती हलती कोण होईल चल लांब सोड. ए धरा 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 ते का ए चला पाट्या घेऊन चला तिची पातळा सोडा आणि ती महाराज द्या आणि दुसरी पाट्या नेसून सांगा चला घेऊन ते का दाजी हा. तिच्या जाणत्यान सांग काय ता 2 पायाचो कोमो शिमेर मानून तिटावेल्या पिंपळाकडे अमाशेक बरोबर 12 वाजता आणून ठेवायचो. बरा देवा. फाटी न बघता सरळ घरात जाऊचा. बरोबर नाल आंब्याचे ताळे सुपारी आणि तांब्याची तार. ईशा देव माणूस घेत बोलता काय रे नाही रे देव माणूस घेऊन जगता मग रात बोलता. आणि असत काय रे कोण असत असं रे कोण असं राजूभाऊ वार्षिक असा आमचो ओ वार्षिक म्हशी सोडते का कमला सोडते काय झालं रे तुझा सांग बेगे. फार बांधला काय करू पुढला सांग. हा झिलाचा 4 वर्षा झाली झिलाचा लगीन करून दिला. मुंबईत गेलो आणि दुसरं लगीन केला आणि त्याची बाल आता माझ्या गळ्यात पडली. देव त्याची सगळी सोय करतो आणि या द्यावा 6 वर्षा झाली वराकडला जाऊया माझ्या चेडवा सोडल्या त्या मी माझ्या गळ्यात नसा. देव त्याची सुद्धा सोय करतो सागळ्यांचं सामर्थ्य करतो आणि पोरगाच्या गावात काय केला त्याची कटकट ना हे बघूया गावची वकाल पोट्टी बघित तेव्हा आपल्या वडाच्या गावाचं सांगते मला गबरे कित्याक लागतात आपल्या कर्मांक. माझे देखल्याचे विश्वास नाही तुमचो. अरे 1000 जणांकडे जाऊन माझ्या पायाकडे येवपाक तुमका शरम कशी वाटणार नाही. शेवटी माझीच तिरगी असा म्हाकाच सांभाळून होया. हो जेव्हा आता मला काय झपाना. परवा एकादशी असा तेव्हा माझ्या मटयेत दोघाय लेकरांक घेऊन ये. जाप जबाब करून शरण येऊन फाटला फाटी आणि फुडला नजरेत ठेवून पाया पुढे घालतोय तोचं रक्षण म्हणा ह्या भस्म घेऊन जा. जबाबदारी माझी. चल जा. काय सांगता का हो तेव्हा चल उशीर झाला लोक फळांबले कुठला कार्यक्रम करून घेऊया ना रयतेचे प्रश्न सुटल्याशिवाय माझा देवपान लागचा नाही. आता ह्या पुढे माझो अधिकार असा तेव्हा रयतेचे कंप्लेंटी नसतील तर माझा काय म्हणणं नाही. अरे असं रे फळाचे कंप्लेंट असंच काय रे राजूभाऊ कोणी पुढे येणार नाही काय ना तो मला मुनाडो सांगा आपला काहीतरी आणणार मुनाड्याक बघ कोठा लिहिल्या गेलं बघ कोण सांगा आणतो नाही तर ते गणपेकीच्या नाही तर मला देवळाकडे राहतो आणि बॉम्ब मारतो आमच्या नावावर आमचा काय बोलतच नाही म्हणा विचारलं दाजी तो पुढे येणार पुढे येणार जेव्हा 50 कंप्लेंटी ना असं त्या आम्ही फुडलो कार्यक्रम ऐकून घेऊया. दाजी थंडी कशी काय खाता रे. गरमेच्या दिवसात जेव्हा थंडीमध्ये खाता आज वारो कसो नाही. तिला लक्षात आपल्या बहिणीचा विचारता देव योग जाता जेव्हा जेव्हा आपले बहिणी आहे योग मिळाला बाहेरचा बाहेरचा दाजी तुझ्या भावदेक मला जाग विचारूचो असा पुढच्या टायमामध्ये आज तेचो विटा एका कारणीभूत मियाच असं. तो कसं काय रे ही देव कळा तुझ्यासारखे अज्ञान लोकांक नाही कळाची. गप्प राहा. चल रिसून तिला लक्षात तो काल गेलो त्या आपल्या बहिणीकडे तेव्हा तिने एका घातले गाडी आणि त्यात सांगता आलो जेव्हा जेव्हा आपल्या बहिणीने जर तुझा अपमान केला असता तर पाय तरी झालं आणि सोपं भविष्य व्हायचं उगाच पुढे पुढे लोक फळांले लोकांना जाऊन घरात. चला तर तरुणाचो या.
नाही एकटे तुला कपडा सोडणार नाही तर बघ अरवेश्वरा रामेश्वरा अरे तुका कसा रे असं झाला हा? अरे अरे माझा हक कधी कलेला ना तर तो कुलाक्षय समजला. अरे तू केव्हा लिहिलं आणि योग्य नाही म्हणत होते बरे. अबा मुकल्या माका जर चिडायशीत ना तर तुझा आधी कपाळ फुटते काय नाही का बरं माका एक सांग माझ्या अधिकारात अडोळ कोण दिलो कोणी माझी कामकाजी नष्ट केलेली. देवानच चांगला सुतारा सुतार नाही म्हणत होतो मग? आणि देवाचा जर तरा उचलला नाही असता तर देवाचं लगीन उरला असता नाही असं आहे का? देवाचे ब्रह्मचारी नावाची पाळी दिली असती. असं? मग हे देवानंच आपलं कार्य आपणच उचलून घेतला म्हणजे आणि शिवाय ती भाई सुद्धा ठरव करीना देवा. असं का अरे पण मी म्हणतोय हो देव भावनीकडे किती गेलो. ओ पिलगेच्या नाही नाही रयतेच्या खुशाली बरोबर का कोणतो म्हणजे रंगलो होय, बरोबर. त्या माय झाया मी बरोबर वाटतोय हा देव काढता बार बासो. अरे पण मी म्हणते आपल्या घाणेच्या नरकाच्या पुढी देव येतोच कसं बरोबर. हा? त्या बघ गावात कसं म्हणायचं समजला पण भाडी त्याच्या नाडका फसतो नाही बघते त्याचा कसा काय का नाहीतर त्याचाच तरा करून हे काठे बांधून नाही ना ना काय तर बघ